सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला ते सांभाळायचं काम पुणे शहरामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये करायचे. त्यामुळं सचिन भाऊंचा हा धक्का आमच्यासारख्या सामान्य शिवसैनिकांना मोठा धक्का आहे. परंतु सावरावं तर लागेच ना ह्याच्यामधून. होणार नाही की भाऊ गेल्यामुळे पुन्हा उघडं वगैरे पडेल. मला सुद्धा 28 एप्रिलला ऑफर होती. शिंदे साहेबांच्या पक्षाच्या माजी नगरसेवकाचा फोन आला की शिंदे साहेब तुमची आठवण काढतात, तुमच्याकडे हातोडा आहे, मग तुम्ही तो हातोडा शिंदे सेनेत चालवावा असं आम्हाला वाटतं. आता भाऊंचा आवाज दाबला जातो का काय हे मी सांगू शकणार नाही, ते स्वतःच सांगू शकतील. कोण आमचा पक्ष संपवू शकत नाही, कोण गेल्याने कोणाला दुःख होणार नाही. सुरुवातीला ठाकरेंचे 6 खासदार फुटतात, त्यानंतर संपर्क प्रमुख असणारे सचिन आहेर ज्यांचा ठाकरेंना मोठा धक्का बसतो. आणि आता अशी चर्चा आहे की ठाकरेंचे काही पदाधिकारी जे आहेत ते सचिन आहेरांनी त्यांना फोन केला होता आणि ते काल मुंबईत पोहोचले होते. मात्र काही कारणास्तव त्यांचा शिंदे सेनेतला पक्षप्रवेश जो आहे तो झालेला नाहीये. या सगळ्या संदर्भात आता आपल्यासोबत ठाकरे सेनेचे शहर प्रमुख आहेत वसंत तात्या मोरे. तात्या, सुरुवातीला 6 खासदार गेले, त्यानंतर सचिन आहेर जे तुमचे एकदम जवळचे होते आणि आता काही पदाधिकारी सुद्धा जाणार अशी चर्चा आहे. या सगळ्या गळतीकडे कसं बघताय, नेमकं काय कारण आहे या सगळ्या गळतीचं? सचिन भाऊ माझ्या जवळचे नव्हते, मी सचिन भाऊंच्या जवळचा होतो. सचिन भाऊ हे आमचे पुणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख होते. अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचा कामामध्ये हातखंडा होता. सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला ते सांभाळायचं काम पुणे शहरामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये करायचे. त्यामुळे पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्याच कार्यकर्त्यांना सचिन भाऊंचा फार मोठ्या प्रमाणात आधार वाटायचा. मागच्याच आठवड्यामध्ये मी ज्या टायमाला सॅफ्रॉनला मान्य आदित्य साहेब आले होते, त्या संपूर्ण कार्यक्रमाची प्रत्येक रूपरेषा मला सचिन भाऊंना सांगायला लागायची. आणि सचिन भाऊ स्वतः 1-2 तास अगोदर येऊन त्यांनी त्या ठिकाणी कुठं कुठं काय काय असेल, म्हणजे पहिल्यांदा ज्यावेळेस 4 ऑक्टोबर 2025ला उद्धव साहेब साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सभागृहात आले होते, त्यावेळेस सुद्धा 1 दिवस अगोदर येऊन सचिन भाऊने सगळी पाहणी केली होती. त्यामुळं सचिन भाऊंचा हा धक्का आमच्यासारख्या सामान्य शिवसैनिकांना मोठा धक्का आहे. परंतु सावरावं तर लागेच ना ह्याच्यामधून. की कोणी पक्ष सोडला, संघटना सोडली, तो त्यांचा वैयक्तिक विषय. आता त्यांना काय त्रास झाला असेल किंवा त्यांनी कशाकरता संघटना सोडली असेल हे तेच सांगू शकतात. त्यामुळं मला वाटतं की सचिन भाऊ असले काय नसले काय संपर्क प्रमुख होते. संपर्क प्रमुख होते तरी ते मुंबईशीच कनेक्ट होते. पुणेशी त्यांचा डायरेक्टली कनेक्ट आमच्याबरोबर तर असायचा, फक्त कार्यक्रमापुरता किंवा काय विषयापुरता असं. त्यामुळं आमचं असं काही होणार नाही की भाऊ गेल्यामुळं पुन्हा उघडं वगैरे पडेल. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पुण्यामध्ये सोन्याचा नांगर फिरवला त्या पुण्यातले आम्ही पुणेकर आहोत. त्यामुळं मला वाटतं की आम्ही चांगल्या पद्धतीने आमची संघटना बांधली इथं आहे आणि आम्ही चांगल्या पद्धतीने पुणे शहर नव्या जोमाने चालून दाखवू. नक्कीच. मात्र शिंदे सेनेची अनेकांना ऑफर आहे, ज्यामध्ये सुषमा अंधारे सुद्धा म्हणाल्यात की मला सचिन आहेरांनी बोलवलं होतं मात्र मी पोहोचू शकले नाही. त्याचबरोबर शहराध्यक्ष गजानन थरकुडे. तुम्हाला काही शिंदे सेनेची काही ऑफर वगैरे आहे का, काय आलती का ऑफर? सध्या काय आहे माहिती का, महाराष्ट्रामध्ये शिंदे सेनेचा पावसाळी सेल लागलाय. त्यामुळं सेल लागला की जास्त ग्राहक जातात तिकडं. त्यामुळे मला वाटतं की मी त्यांच्यापैकी नाही आहे. मला सुद्धा 28 एप्रिलला ऑफर होती, म्हणजे हे सगळं फुटाफुटीच्या अगोदर. 28 एप्रिलला मला पुण्यातल्या एका शिंदे साहेबांच्या पक्षाच्या माजी नगरसेवकाचा फोन आला. त्यांनी मला विचारलं सुद्धा होतं की शिंदे साहेब तुमची आठवण काढतात, म्हणून मी त्यांना विचारलं. आता मला हे सरप्राईज होतं ना, कोण शिंदे साहेब? म्हणलं अहो उपमुख्यमंत्री. अरे म्हणलं ते कशाला माझी आठवण काढतात? त्यामुळे त्यांना वाटतं की तुम्ही आमच्या पक्षात असावे, तुमच्यासारखा चांगला कार्यकर्ता. म्हणलं मग मी जर चांगला कार्यकर्ता असून तुम्ही पण चांगलेच कार्यकर्ते आहात, मग तुमच्यामुळं काय प्रॉब्लेम आहे तेव्हा? नाही म्हणे तुम्ही या, तुमची सोशल मीडिया चांगली आहे, तुमच्याकडे हातोडा आहे, मग तुम्ही तो हातोडा शिंदे सेनेत चालवावा असं आम्हाला वाटतं. तर नाही म्हणलो, माझा हातोडा आहे ना कुठल्या पक्षासाठी चालत नाही, गोरगरिबांसाठी चालतो. आणि विषय असा आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला जर वाटतच असेल तर आपण जायचं का, कशा करता जायचं? तर म्हणले आपल्याला महानगरपालिकेत ऑफिस मिळेल. मग पालिकेत कसं काय ऑफिस मिळेल? नगरसेवक तर कोण नाही, काय नाही. नाही म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही या. तर म्हणलो साहेब तुमच्यासारखी एवढी मोठी मोठी लोक तुमच्याकडे आहेत. मी साधं एक उदाहरण देऊ शकतो की माझे मित्रच आहेत रवींद्र दंगेकर, अगदी त्यांच्याबरोबर मी 10 वर्षे एका पक्षात काढलेली आहेत. त्यामुळं मला वाटतं की रवी भाऊ ज्या टायमाला काँग्रेसमध्ये होते त्या टायमाला त्यांचा वॉईस अख्ख्या पुण्यात चालायचा आणि ते सत्तेतल्या पक्षामध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांचा वॉईस एकदम बंद झाला आहे. भाऊ का बोलत नाहीत ते कुणालाच कळत नाही आहे.
त्यामुळे मला वाटतं की मला त्या गोष्टीला जायचं नाही, मी सत्तेमध्ये नाही जाणार. माझी 20 वर्षाची कारकीर्द ही विरोधी पक्षामध्ये झालेली आहे. त्यामुळे मला वाटतं की मी इथं आहे ते ठीक आहे. मला उद्या शहरप्रमुख पद मिळणार आहे, त्यामुळे मी उद्या शहरप्रमुख होणार आहे शिवसेनेचा. त्यामुळे मला शुभेच्छा द्या. ते म्हणले बरं बरं बाबा ठीक आहे, शुभेच्छा. तुम्ही म्हणताय की रवींद्र धंगेकर जेव्हा काँग्रेसमध्ये होते तेव्हा त्यांचा आवाज हे होता, आता तो आवाज दाबला जातोय का मग? कारण सत्तेत गेल्यावर कामं होतात असं म्हणतात, मात्र रवींद्र धंगेकरांचा मग आवाज दाबला जातोय का सत्तेत जाऊन? नाही, आवाज दाबल्या जात नाही, पण आवाज येत पण नाही ना. आता भाऊंचा आवाज दाबला जातो का काय हे मी सांगू शकणार नाही, ते स्वतःच सांगू शकतील. परंतु काँग्रेसमध्ये असताना जे दंगेकर सामान्यातले सामान्य, म्हणजे मला सुद्धा त्यांचा हेवा वाटायचा की काँग्रेसमध्ये आहेत भाऊ, किती भांडतात आहे. मग त्याच्यामधलं तो पुण्यामध्ये जे काही ते ड्रग्स सापडलं होतं, पाटीलचा विषय असेल, किंवा जी त्या गाडीने त्या पोराला उडवलं होतं तो विषय असेल, किंवा त्या ससूनमधला विषय असेल, ह्या विषयामध्ये भाऊंचा आवाज सातत्याने पुणेकरांना जाणवायचा. आणि मला वाटतं त्यामुळं रवी भाऊ पुणेकरांना एकदम घरातला वाटायला लागलं. आणि अचानकपणे रवी भाऊंनी जो काय महानगरपालिकेची निवडणुकीच्या अगोदर पक्षप्रवेश केला, त्यामुळं त्यानंतरनं मग रवी भाऊचं असं आता आवाज तरी येत नाही, किंवा रवी भाऊ आता कुठल्या विषयावरती भांडताना का दिसत नाही तेच मला कळत नाही. जेव्हा 6 खासदार फुटले होते त्यावेळेस त्या 6 खासदारांना सोशल मीडियावर सुद्धा ते ट्रोल होताना दिसले, मात्र सचिन आहेर जे आहेत ते कुठेही ट्रोल झाले नाही. त्यांच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर का आहे असं काय वाटतं? सचिन भाऊ सर्व कार्यकर्त्यांना घरातला माणूस वाटतो. आता घरातल्या माणसाने असं का केलं आम्हाला माहीत नाही, कारण मला सुद्धा वैयक्तिक स्वतःला प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये अगदी रात्री 12 वाजता सुद्धा सचिन भाऊचा फोन यायचा. ज्यावेळेस माझ्यावरती ॲट्रॉसिटी दाखल झाली त्यावेळेस सुद्धा मला सचिन भाऊने रात्री 12 वाजता फोन केला होता. आता काय विषय, कसा विषय, सगळा विषय माझ्याकडनं माहिती घेऊन त्या संदर्भात स्वतः सचिन भाऊंनी संजय शिरसाट साहेबांसंग बोलून माझा संपर्क केला होता. म्हणजे वैयक्तिक तो विषय मान्य उद्धव साहेबांना पण बोललो होतो. त्याच्यानंतर मग त्यांनी सचिन भाऊंना सांगितलं होतं. त्यामुळे मला वाटतं की भाऊंना कदाचित सामान्य कार्यकर्त्यांचा त्यांचा कनेक्ट असल्यामुळे त्यांना ट्रोल होत नाही एवढा. 6 खासदार फुटल्यानंतर उद्धव ठाकरेंनी जे आहे ते मराठवाडा दौरा केला होता. त्यावेळेस ज्योती वाघमारे म्हणाल्या की वराती मागून घोडे धाडण्याची ठाकरेंना सवय. आता ते त्याच्यानंतर संजय राऊत साहेबांनी त्यांना उत्तर दिलेले की घोडे बाजार ज्यांना करायचा असतो ते वराती मागून घोडे, घोड्या मागून वराती हे काढत बसतात. त्यामुळं मी त्या विषयामध्ये त्या खासदार आहेत, मान्य आहेत. त्यामुळं मला वाटतं की एवढ्या वरिष्ठ लेवलच्या महिलांबद्दल मी नाही बोलू शकणार. श्रीकांत शिंदे म्हणतात की ऑपरेशन टायगर अजूनही सुरूच राहणार आहे. माझा श्रीकांत शिंदे साहेब असतील, दुसरे शिंदे साहेब असतील, किंवा अजून जे पदाधिकारी, जे आमदार खासदार या संदर्भामध्ये ऑपरेशन बोलतात, माझं त्या पदाधिकाऱ्यांना माझा एक प्रश्न आहे की तुम्ही प्रत्येक विषय शिवसेनेवरती आणताय. प्रत्येक विषयामध्ये तुम्ही शिवसेनेचं ऑपरेशन करायचं. ऑपरेशन 2, ऑपरेशन आता 3 चालू झालं, ऑपरेशन टायगर झालं, आता ऑपरेशन 0.3 काहीतरी चालू झालं. मग हे करता करता तुम्ही ऑपरेशन करता करता महाराष्ट्राला तुम्ही व्हेंटिलेटरवरती ठेवलाय. तुमचं महाराष्ट्राच्या कुठल्याही विषयाकडे लक्ष नाही आहे. शेतकरी तडफडतोय, मरतोय, तिकडं लाडक्या बहिणी ओरडतात, ते लाडक्या बहिणींचं जो काही विषय तो पेंडिंग राहिला आहे. शेतकऱ्यांना मदत मिळत नाही आहे. लाईट बिलं जी मोठ्या प्रमाणात यायला लागली आहेत, ह्या सगळ्या विषयाकडे या लोकांचं कुणाचंही लक्ष नाही. नुसती फोडाफोडीच्या राजकारणामध्ये या लोकांचं लक्ष आहे. त्यामुळं त्यांनी ऑपरेशनवरती जास्त आता ऑपरेशन थांबवले पाहिजेत आणि जरा जनतेकडे पण लक्ष दिलं पाहिजे. सचिन आहेरांचं जाणं हे ठाकरेंसाठी खरं तर धक्का मानला जातोय, मात्र आता तुम्ही पुण्याचे शहर प्रमुख आहात. पुण्यातील कार्यकर्त्यांची मनस्थिती नेमकी काय, काही जाणून घेतलंय का? आहे मनस्थिती कार्यकर्त्यांची, म्हणजे अशी काही दुभंगलेली, भेदरलेली अशी काही नाही आहे. हे पुण्याच्या कोण, ही पुणे, या पुण्यामध्ये असं कोण कुठला, पुण्यामध्येच काय महाराष्ट्रामध्ये. आणि आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यातले आहोत, जिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर फिरवला होता. त्या पुण्यामधनं आम्ही वाढलोय, मोठे झालोय. त्यामुळं अशा पद्धतीने कोण आमचा पक्ष संपवू शकत नाही. कोण गेल्याने कोणाला दुःख होणार नाही. 1-2 दिवसापुरचा तो त्रास असतो, परंतु त्याच्यानंतर परत उठावं, परत कामाला लागावंच लागतं. आता तशा पद्धतीने आम्ही कामाला लागलोय परत. सचिन आहेरांनी जेव्हा हा निर्णय घेतला त्या अगोदर तुमचं काही त्यांच्यासोबत बोलणं वगैरे झालं का, संपर्क झाला? 2च दिवस अगोदर मला BLAच्या संदर्भात भाऊने विचारलं होतं की तात्या BLAचं झालं का, BLAचं सगळ्या BLAच्या नेमणुका झाल्या का.
लवकरात लवकर त्या सगळ्या नेमणुका करा. आदित्य साहेबांना हे सगळं 1 to 1 पाहिजे. ते 1 to 1 प्रत्येकासोबत बोलणार आहेत. सुरेंद्र चव्हाण आणि आदित्य साहेबांना तेव्हा तुम्ही तयारीला लागा. इथपर्यंत माझं दोनच दिवस अगोदर माझं बोलणं आलंय. त्यामुळे हा धक्का मला सुद्धा आहे की 2 दिवस अगोदर जो माणूस BLAच्या संदर्भामध्ये चौकशी करतो ते 1 दिवसात असं कसं काय होतं. ठाकरेंसोबत काही बोलणं झालंय, चर्चा झाली? चर्चा माझी विनायक राऊत साहेबांसोबत झालेली आहे आणि येत्या 5 तारखेला मी पुण्यातील 130 ज्येष्ठ शिवसैनिक ज्यांची वय 60पेक्षा जास्त आहेत, या अशा शिवसैनिकांची इच्छा आहे की एका बाजूला तुम्ही पाहिलं तर एका बाजूला खुर्चीसाठी पाळणारी लोक आहेत आणि दुसऱ्या बाजूला बाळासाहेब ठाकरेंच्या खुर्चीचं आम्हाला मरायच्या अगोदर दर्शन घ्यायचं आहे अशी म्हणणारी लोक आहेत. की मला जो मी मेळावा घेतला होता ज्येष्ठ शिवसैनिकांचा, त्याच्यामध्ये एक शिवसैनिक अक्षरशः डोळ्यात पाणी आणून बोलला की तात्या माझं वय आता 70-72 झालंय आणि 70-72 वर्षामध्ये मी अजूनपर्यंत मातोश्री काय आहे आणि बाळासाहेब ठाकरे कुठल्या खुर्चीवरती बसायचे ते मी पाहिलं नाही. बाबा माझी तुला हात जोडून विनंती आहे की मी मरायच्या आधी मला त्या खुर्चीचं दर्शन दे. आणि ते बोलल्यानंतर मी ते दुसऱ्या दिवशी उद्धव साहेबांना बोललो आणि त्यांनी लगेच हो म्हटलं होतं. परंतु हे मधल्या कालावधीमधली ही सगळी ऑपरेशन जी चालली ही सगळी झाली आणि त्या ऑपरेशनमुळे माझा प्रोग्राम लांबणीवरती गेला होता. तो येणाऱ्या 5 तारखेला मी या सर्व शिवसैनिकांना बाळासाहेब ठाकरे कलादालन सारसबाग या ठिकाणाहून 7 वाजता या सगळ्या शिवसैनिकांना घेऊन मी 3 बस केल्यात आणि त्यांना घेऊन मी मुंबईला मातोश्रीला जाणार आहे. येणाऱ्या काळात ठाकरे सेनेचं काय चित्र बघायला मिळणार? मग ठाकरे सेना ही मजबूत होती आहे आणि राहणार. कुठल्या पक्षातले कोण पदाधिकारी गेले म्हणून कुठला पक्ष संपत नाही. मला वाटतं की जर असं असेल तर पक्षांतरबंदी कायदा या सगळ्या गोष्टी ज्या वासनात बांधून ठेवल्यात ह्या जर असत्या कुठं तर मग हे लोकांनी निवडून येऊन दाखवावं. मला वाटतं की 2029ची त्यांची तयारी चालली आहे, पण ती तयारी निवडून येण्यासाठी चालली आहे का सगळा गाशा गुंडाळण्यासाठी चालली ती कळत नाहीये. नक्कीच. तर हे होते वसंत मोरे. त्यांनी असं सांगितले की मी येणाऱ्या रविवारी म्हणजे 5 तारखेला जुन्या शिवसैनिकांना घेऊन मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरेंच्या खुर्चीचं दर्शन घडवण्यासाठी घेऊन जाणार आहे. प्रियंका परदेशी, story.com, पुणे.